या दोघांचाही सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मी आयोजित केलेला आहे. मस्त वा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आत्ता आपण आलो आहे अलिबागच्या फार्म हाऊसवर, आपल्या शुभम दादाच्या अलिबागच्या फार्म हाऊसवर. आणि त्याचं एक स्पेशल कारण आहे आणि स्पेशल कारण आपलं सांगेल आपला स्पेशल व्यक्ती, आपला मामा. मामा, आजचं स्पेशल प्रोग्रामचं कारण काय? आजचं निमित्त म्हणजे आज माझी आई, लाडकी आई सुगंधा सुधाकर खातू आणि हा माझा मामा अशोक पांडुरंग कस्तुर, ह्या दोघांचाही सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मी आयोजित केलेला आहे. हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे एक व्यक्ती 1000 पौर्णिमा बघते. 1000 पौर्णिमा बघितल्यावरती त्याच्यामध्ये कधी कधी पौर्णिमेला ग्रहण लागतं. ते ग्रहणाचे दिवस सगळे मायनस करावे लागतात. हे सगळे दिवस मायनस केल्यावरती पूर्ण पौर्णिमा ज्यावेळी एक व्यक्ती 1000 पौर्णिमा बघते त्यावेळेस हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपण साजरी करतो. आणि हा सोहळा साजरी करण्यासाठी मी सगळे कस्तुरपण म्हणजे माझ्या आई आणि माझ्या मामाकडचे सगळे कुटुंब जे आहेत, जे आम्ही भरपूर वर्ष एकमेकांना भेटलेलो नाही आहे, त्यामुळे आम्ही एक गेट टुगेदर करण्याचं निमित्त म्हणून हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे. आम्ही सगळे एन्जॉय करतोच आहे. तुम्ही ह्या ब्लॉगतर्फे सगळ्यांनी एन्जॉय करा. आणि माझा भाचा जो नेहमीच ब्लॉग बनवत असतो, आयुष बेर्डे, ह्याचे ब्लॉग, बाकीचेही ब्लॉग तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आरंभी विनती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोनि बुद्धिमत्तदयाराध्य मूलेश्वरा येन मद्धो बलिराजा नारविंद्रो महाबलः. इकडे मी ब्लॉगर असल्यामुळे मला एक लिबर्टी आहे की मी असं व्हिडिओ काढत फिरत असतो, पण आमच्या भावंडांना इकडे ज्यूस वाट, वडा वाट तसं कामं करायला लागतात. त्याच्यामधून मी वाचलेलो आहे. त्याच्यासोबत आमचा मामा पण ते मदत करतोय, दिनेश मामा. दिनेश मामाला तुम्ही या आधी फक्त गणपतीच्या ब्लॉग्समध्येच बघितलं असेल, कारण कधी पण आम्ही विसर्जनाच्या अगोदर आमच्या दिनेश मामाकडे राहायला जातो. तिकडे आमचं एक हॉल्ट असतो आधी. तसा आपला दिनेश मामा आहे. अजून बाकीच्या सगळं आपण मामा लोकांना सगळ्यांना भेटूया, आपल्या पाहुण्यांना. तृप्ती जी आता राधिका संसार आहे, ती श्याम संसार यांची बायको, त्यांचा मोठा मुलगा शुभम संसार आहे. ये पुढे, ये ना पुढे. हा सध्या हे सगळं बघतोय, फार्म हाऊसची सगळी देखभाल हा आणि ही दोघे बघतायत. आणि त्याला सपोर्टिंगला सोहम आहे, कधी येऊन जाऊन असतो. हा त्यांचा 2 नंबरचा मुलगा. तू काय केलं बाकी? बॅग केलेलं आहे, तर ते बॅगचं कन्फर्म नाही माहिती मला. बॅग केलेलं. आणि शुभमची ऑलरेडी लग्न ठरलेलं आहे. ही रुची. ओके, तर हे तृप्तीचं एक कुटुंब. ही प्रतिमा खातू, जी आता प्रतिमा मुकेश तेली आहे. हे आमचे मुकेश भाऊजी, त्यांची मोठी मुलगी अनुष्का मुकेश तेली, हा अद्वैत मुकेश तेली. तू सांग तुला काय असं. नाही बोल त्याचं काय, तू काय करतोय, त्याला कळू दे. असं बोल, तुझा आवाज ऐकतील ते त्या निमित्ताने. मग
आता माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि आता मी CA ची एक्झाम दिली आहे, CA फायनलची नोव्हेंबरमध्ये. अजून तू सांग काय करतो तू कुठलं एज्युकेशन तू सांग त्याला बोटाने बोल कसा तरी 12वी पास असं बोल 12वी पास तुला 12th पास. ही पल्लवी आता स्मिता संदीप बेर्डे म्हणून ओळखली जाते. हे त्याचे मिस्टर संदीप, सगळे माहिती असेल, परत एकदा इंट्रोडक्शन करतोय. ही त्यांची मोठी मुलगी ईश्वरी, ते तिचे मिस्टर ऋषी आणि त्यांची ती छोटी इदी इदा आणि हा आयुष. यांचे बरेच ब्लॉग तुम्ही बघत असाल कदाचित. नमस्कार, माझं नाव आयुष संदीप बेडे. मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं फायनान्समध्ये आणि आता मी सध्या कंटेंट एजन्सी चालवतो. म्हणजे सिनेमॅटोग्राफी, रील्स वगैरे जे कंपनीसाठी कमर्शियल ब्रँडसाठी वगैरे बनवतो, प्रोडक्ट शूट वगैरे बेसिकली ते करतो. आणि माझा स्वतःचा ब्लॉगिंग चॅनल आहे आयुष बेडे ब्लॉग्स म्हणून, तर ते पण असतं. आता ते माझा ब्लॉग चालू आहे. बाई काय करते ती सांगेल. मी इंटिरियर डिझायनर आहे आणि बोडिटो डिझाईन कंपनी त्याच्यामध्ये मी काम करते. आणि हे माझे हजबंड आहेत ऋषी, तो बारटेंडर आहे आणि मध्ये काम करतो, सँटा क्रूजला रेस्टॉरंट. तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, थोडासा डिस्काउंट भेटेल. थोडासावर जोर दिलाय. आता माझ्या कुटुंबाचं, ही माझी लग्न केलेली बायको श्रेया प्रशांत कातूर, हा मुलगा श्रीश प्रशांत कातूर आणि ती शौर्या. तिला माझी ओळख द्यायची गरज नाही, माझा चेहरा आणि तिचा चेहरा एकच आहे असल्यामुळे अशी ती म्हणते. एक श्रीश काय करेल आणि शौर्या काय करते सांगते. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आहे आणि मी पप्पांसोबतच काम करतो. मी आता माझं फर्स्ट इयर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग होईल आर्ट्स सोमय्या. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है. हे मामा आहे काय इथेला टाका पाण्यात. इदू हे बघ मामाच्या ब्लॉग मध्ये, मामाच्या ब्लॉग मध्ये समोर घेऊन जा, फॅनच्या समोर. मामाच्या ब्लॉग मध्ये कोण आहे. तर गरम होत इडली इडली पिडुली इडली पिडुली इडली पिडुली इडली पिडुली. आता आपण मम्माजीला विचारूया की त्यांना या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं. तर मम्माजी, कसं वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल. हा कार्यक्रम छान वाटला. माझा कार्यक्रम छान वाटला, सगळ्यांना आवडला, मला पण आवडला. सगळी माणसं माझ्या माहेरची सासरची सगळी जवळ आली, ते मला अभिमान वाटला. असंच आनंदात राहत, असं सुख लेकाने माझ्या करावं, चांगलं वागावं, लेकाने करावं. असंच कार्यक्रमात आम्ही पुढे भेटत राहू. आपली सगळी पब्लिक आहे. अजून आपला कार्यक्रम संपला नाही, आपला ब्लॉग पण अजून एंड झाला नाही. आपण कंटिन्यू करत राहू आणि काय काय आपण घडतंय ते आपण दाखवू. व्हॉट्स अनुष्का, हाय गाय, तुला कसं वाटलं कार्यक्रम. मला तर मजा आली खूप जास्त. मला पडदे तयार व्हायला भेटलं, खूप मजा आली. आणि माझ्या मामानी एवढं मस्त डेकोरेशन सगळं अरेंज केलेलं, आमच्या सगळ्यांना इंट्रोडक्शन दिलं. मी फर्स्ट टाईम मम्माजीच्या माहेरच्यांना भेटली, सो खूप मजा आली सगळं बघून. माझी मम्मी, तुला कसं वाटलं. माहिती मी खूप आहे, माझ्या भावाबद्दल, माझ्या बहिणीबद्दल खूप आनंदी आहे की त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे सहस्त्र चंद्रदर्शन, त्याच्यामध्ये मी खरंच आनंदी आहे. कसं वाटलं. नो कमेंट्स. काहीतरी बोल. आता 12 मामी, हाय, या प्रोग्राम बद्दल कसं वाटलं. मस्त एन्जॉय करतोय आम्ही, एकदम हॅपनिंग. कसं वाटलं हा कार्यक्रमाबद्दल, जो सगळे एकत्र आले असं काय थोडं चांगलं आहे. गेट टुगेदर. मामा दिनेश मामा बिझी आहे, जरा सगळं अरेंजमेंटचं बघतोय म्हणून बिझी आहे. आणि हे सगळं डेकोरेशन तुम्ही बघताय, हे आपल्या शुभम दादाच्या अंडर सगळं झालं आहे. शुभम दादा आपलं हे जो अलिबागचं जे फार्म हाऊस वगैरे आहे, स्टारलाइट एस्केप, तुम्ही हे इंस्टाग्रामला सर्च करा. सगळं मॅनेजमेंट आपलं शुभम दादा बघतो. शुभम दादाच्या मदतीला सोहम, हे सगळे मॅनेजमेंट बघतोय. आणि इकडे हे श्रीशचे मामा, श्रीशचे मावशी, काका अक्षत बोरकर, श्रीशच्या मामाचा मुलगा. आणि दादू जो आला नाही आहे, तो क्वचितच आम्हाला भेटतो, पण भेटतो तो पण आहे, दाखवू आपण कधीतरी पुढे. आणि शौर्या,
स्टार ऑफ द डे आपली ईदा. ईदा ईदुडी. हे श्रीश आणि श्रीशचे सगळे स्कूल फ्रेंड्स. तसं आम्ही एकमेकांना ओळखतो, बरेच वेळा आम्ही ह्या अगोदर पण भेटलो. पण तुमच्यासाठी एक मिनिट हो बोल ना भाई. खूप आधीपासून ओळखतो. 2017 31 डिसेंबर 31 डिसेंबर 31 म्हणजे रात्र मी विसरणार नाही. तर आता सगळं आमचं जेवण वगैरे झालं आहे, प्रोग्राम पण संपला आहे, सगळ्यांनी पॅकअप केलं आहे. आता आम्ही एक फक्त एंडिंगला एक रील करून आपला हा व्लॉग आता एंड करतोय. सगळं मामा कसं वाटलं तुला प्रोग्राम? हा मस्त झाला. माझ्या भावाने मस्त प्रोग्राम केला होता. माझ्या माहेरची सगळी माणसं भेटली, मला फार आनंद झाला वगैरे. मस्त. चला. हाऊस जोश. हाय सर.